गेली 5 दिवसापासून मी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावरती आहे. यामध्ये राज्य महिला आयोगाचा दौरा करत असताना जनसुनावणी, जिल्ह्याचा आढावा आणि संघटनेच्या बैठका हे सगळं नियोजन आहे. यामध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनी या लाडक्या भावांना त्यांच्या बाजूने मतदानाच्या माध्यमातून एक कौल दिला. 2,40,00,000 महिला भगिनींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जे काही पैसे जमा होत गेले, खरं तर अशा पद्धतीचे आर्थिक सक्षमता आतापर्यंत कधी झाली नव्हती आणि थेट सरकारमधून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणारी पहिली योजना होती. कोणीही व्यक्ती मध्यस्थी नाही. त्याच्यामुळे भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र, भ्रष्टाचारमुक्त योजना थेट महिलांच्या खात्यामध्ये. आणि या महिलांना एक आत्मविश्वास मिळाला की जर इथून पुढे आपल्याला काही योजना येणार असतील, आपल्याला आर्थिक सक्षम करायचं असेल, सुरक्षितता पाहिजे असेल, तर आपल्याबरोबर फक्त महायुती सरकारच पाठिंबा घेऊन राहू शकते आणि ठामपणे ते आपल्याला दिलासा देईल. म्हणून या निवडणुकीमध्ये पाहतोय महिला आमच्या या गेम चेंजर आहे, ज्यांच्या माध्यमातून न भूतो न भविष्यती असं यश महायुती सरकारला मिळालं की विरोधकांना विरोधी पक्षनेताही निवडता येऊ नये अशी वाईट अवस्था त्यांची झाली. आणि एकंदरच आता विधानसभेच्या निवडणुका झालेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊ घातले. या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जे मतदान आम्हाला विधानसभेला नागरिकांनी केले, त्या मतदानाच्या काही अपेक्षा आहेत त्या आम्हाला पूर्ण करता आल्या पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोहोचता आल्या पाहिजे. आणि म्हणून कष्टकरी, कामगार, युवक, विद्यार्थी, महिला भगिनी यांचे जे काही विषय आहेत ते घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जाऊ, त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि संघटनेच्या माध्यमातून बूथ कमिटीपर्यंत पोहोचत खऱ्या अर्थाने त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या आमच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून सोडण्याचा प्रयत्न या निमित्तानं. बदलापूर घटनेनंतर प्रत्येक शाळा महाविद्यालयाच्या स्तरावरती CCTV कॅमेरा असतील किंवा इतर ज्या सुरक्षेच्या दृष्टीनं जे काही योजना असतात त्या संदर्भात काय आता तुम्हाला गेले केवळ बदलापूरची घटना घडली म्हणूनच नाही, तर राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष झाल्यापासून आम्ही शाळा कॉलेजमध्ये CCTV कॅमेरे, शिक्षक पालक संघटना आणि आता सुरू असलेल्या सगळी सावित्री कमिटी असते, त्याचबरोबर स्वच्छतागृह, वयात येणाऱ्या मुलींसाठी सर्टिफिकेट नॅपकिन वेंडिंग बर्निंग मशीन्स असते, स्वच्छतागृहामधला मुबलक पाणी पुरवठा असते, तक्रार पेटी असते. या सगळ्या माध्यमातून सातत्याने आम्ही सूचना देतोय, त्याची आम्ही पाहणी देखील करतो आणि खूप चांगल्या पद्धतीची इम्प्रूव्हमेंट आम्हाला यामध्ये दिसते. मी आज आपल्याकडे सांगलीला येण्यापूर्वी जयसिंगपूरच्या जनतारा कल्पवृक्ष विद्या मंदिराला सुद्धा भेट दिली आणि माझी ती सरप्राईज व्हिजिट होती. पण तरीसुद्धा स्वच्छतागृह चांगले होते, तरीसुद्धा आम्ही गट विकास अधिकाऱ्यांना सुद्धा त्या माध्यमातून स्वच्छतागृह चांगले ठेवण्यासाठी आणि त्याचबरोबर सुरक्षितता पुरवण्यासाठी बीट मार्शल, दामिनी पथक आणि यांच्या माध्यमातून, निर्भया पथक यांच्या माध्यमातून गस्त घालण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना खऱ्या अर्थानं त्यांना सुरक्षिततेचा आत्मविश्वास देण्याची जबाबदारी आमच्या सरकारची आहे, आमच्या आहे, प्रशासनाची आहे. ते आम्ही निश्चितपणे पार पाडून पुढे त्रुटी असतील तर ते दुरुस्त करून, जे काही कमी असेल ते भरून काढून येणाऱ्या कालावधीमध्ये एक सुरक्षित महाराष्ट्र या युवक आणि विद्यार्थ्यांच्या हातामध्ये. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार गट एकत्र येणार अशी काही चर्चा गेल्या आठवड्यामध्ये मी देखील TV मध्ये येणाऱ्या बातम्यांच्या माध्यमातूनच माहिती घेते, त्याच्यामुळे मी दौऱ्यामध्ये असल्यामुळे मला त्याबद्दल फारशी माहिती नाही. जे काही घडेल ते आपण पाहू शकतो.